हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राजपतीदास. आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे या आपल्या मालिकेमध्ये. आतापर्यंत आपण 11 भागांमध्ये अनेक अभंगांची चर्चा केलेली आहे. आज या 12व्या भागामध्ये आपण 2 अभंगांची चर्चा करणार आहोत. 2 अतिशय महत्त्वाच्या अभंगांची. नाजूक विषय तुकाराम महाराज हाताळत आहेत या अभंगांमध्ये, त्याची आपण चर्चा करणार आहोत. आपण आधीचे भाग पाहिले नसतील आणि यापुढे येणारे सर्व भाग जे आहेत जे उपलब्ध होतील त्याची लिंक, त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्व भाग पाहू शकता. याशिवाय आपल्या मराठी भगवद्गीता कोर्सची माहिती देण्यात आलेली आहे. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे. त्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती आपण टाकत असतो. ती व्हॉट्सॲप कम्युनिटी तुम्ही जॉईन करा, मोफत आहे, सर्वांसाठी आहे. तिथे तुम्हाला सर्व कार्यक्रमांची माहिती, मराठी भगवद्गीता कोर्सबद्दल माहिती सर्व काही मिळेल. तर आपण या 12व्या भागाची सुरुवात करत आहोत. त्याआधी विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ इतरांना शेअर करा. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप महत्त्वाचे अभंग आहेत. आपले अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा. अजून कोणते अभंग आपण ऐकू इच्छिता, ज्याचं निरूपण ऐकू इच्छिता तेही आम्हाला कळवा. तर या 2 अभंगांमध्ये अतिशय परखड, अतिशय कडक शब्दांमध्ये तुकाराम महाराज एका महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करत आहेत. तो विषय आहे म्हणजे मांसाहार. तर याची चर्चा तुकाराम महाराज या 2 अभंगांमध्ये करतात. इतरही काही अभंगांमध्ये आहे चर्चा, पण आपण इथे हे 2 अभंग घेतलेले आहेत. यामध्ये खूप स्पष्ट आणि कडक शब्दांमध्ये तुकाराम महाराज सांगत आहेत. तर तुकाराम महाराज लिहित आहेत, आणिकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही, करीती बेटे उसणवारी यमपुरी भोगावया. तुकाराम महाराज म्हणतायत, जे लोक स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणिकांच्या कापिती माना, दुसऱ्या जीवांच्या माना कापतात, त्यांची हिंसा करतात, त्यांची हत्या करतात, निष्ठुरपणा पार नाही. ह्याच्याहून भयानक असे निष्ठुर लोक कोण असावेत, जे मुक्या जीवांचे प्राण घेतात, त्यांची हत्या करतात स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. करीती बेटे उसणवारी. इथे कर्माचा सिद्धांत तुकाराम महाराज सांगत आहेत की हे उसणवारी करतायत, उसणं घेत आहेत. आज तुम्ही त्या प्राण्याला मारतात, उद्या तुम्ही त्याच पद्धतीने मारले जाल. यमपुरी भोगावया. आणि यमपुरी म्हणजे नरक लोकामध्ये, यमलोकाच्या खाली यमराज तुम्हाला पाठवतील, तिथले कष्ट भोगावे लागतील, हे तुकाराम महाराज सांगत आहेत. सेंदरांचे दैवत केले नवस बोले तयासी. काही लोक, त्यांना कबूल करायला लाज वाटते की मला इच्छा आहे माझ्या जिभेचे चोचले पुरवण्याची, म्हणून मी या प्राण्यांची हत्या करतोय. मग ते समर्थन करतात. पूर्वीच्या काळी हे जे खूप जास्त होतं. आता तर लोक काहीही विचार न करता, थोडीसुद्धा जाणीव न ठेवता सरळसोट लाखो 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 प्राण्यांची हत्या केली जाते. पण पूर्वी थोडी जेव्हा धर्माचं, संस्कृतीचं पालन असायचं, तेव्हा लोकांना वाटायचं की माझ्या जिभेच्या चोचल्यांसाठी मी हे खातोय, हे लोकांना दाखवणं थोडं लज्जास्पद आहे. म्हणून मग ते त्याच्यासाठी समर्थन करण्यासाठी सेंदरांचे दैवत केले. एखाद्या दगडाला सेंदूर लावायचा आणि कोणीतरी देव आहे असं सांगायचं, त्याला आम्ही नवस बोलला असं सांगायचं, आणि मग तिथे शेळी, बकरी, मेंढी, कोंबडी यांचा बळी द्यायचा. सेंदरांचे दैवत केले नवस बोले तयासी. आणि मग त्याला तथाकथित एक धार्मिक रूप देऊन त्याद्वारे मांसाहार करायचा. ह्याचे खंडन तुकाराम महाराज इथं करत आहेत. तुका म्हणे नाचती पोरे खोडिता येरे अंग दुखे. तुकाराम महाराज म्हणतात, हे अशा लोकांचं जे असा प्रकारे मांस खाऊन, अनेकांच्या माना कापून जीवनात आनंदोत्सव साजरा करत आहेत, खोडिता येरे अंग दुखे. जेव्हा त्यांची चूक मी दाखवून देतो, त्यांचं खंडन करतो, तेव्हा त्यांचं अंग दुखतं, त्यांना वाईट वाटतं की हा व्यक्ती आमच्याशी असं का बोलतोय. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज याहून परखड शब्दांमध्ये लिहित आहेत. ते म्हणतात, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवी याला. आत्ता तू हौस करतोयस मांस खाऊन, त्या प्राण्याची हत्या करतोय. एखादा म्हणेल मी नाही हत्या करते, तू खातोयस म्हणून तर हत्या होतीये. या मांसाहाराच्या विषयावर, शाकाहार विरुद्ध मांसाहार, आपण कित्येक तास चर्चा करू शकतो. त्याचे अनेक पैलू आहेत. पर्यावरणाचा पैलू आहे, समाजाचा पैलू आहे, त्यानंतर आध्यात्मिक पैलू आहे, आपला अर्थशास्त्राचा पैलू आहे. कितीतरी दृष्ट्या आपण पाहिलं तर हे अयोग्य आहे. आणि जे आज होतंय आजकालच्या काळामध्ये ते तर खूप भयानक आहे. करोडो 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 प्राण्यांची हत्या केली जात आहे. हजारो हजारो गायींचीही हत्या होत होती.
जोपर्यंत तो गोवंशबंदी हत्या कायदा आपल्या भारतात आला नाही त्याच्या आधीपर्यंत काही स्टॅटिस्टिक्स आहेत. 2013-14 या सालापर्यंत भारतामध्ये, फक्त एका भारतामध्ये दिवसाला 60,000 गायींची कत्तल केली जायची, असं एका स्टॅटिस्टिक्समध्ये मी वाचलं होतं. आता तो आकडा कमी झाला आहे सुदैवाने. अजूनही इल्लिगल अनेक ठिकाणी हे गोष्टी चालू आहेत. हे झालं फक्त गायींबद्दल. एकट्या भारतामध्ये एका दिवसात 60,000 गायींची कत्तल व्हायची. ही भयानक भीषण परिस्थिती आहे. आणि मग आपण एक्सपेक्ट करतोय की पर्यावरणाने साथ दिली पाहिजे, सर्व ऋतू वेळेवर आले पाहिजे. अरे भगवंतांनी निर्माण केलेलं विश्व आहे, कर्माची सायकल आहे, इथे कर्माचा नियम आहे. एक समाजाचंही एक कर्म असतं, एक आहे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं कर्म, एक आहे परिवाराचं कर्म, एक आहे समाजाचं कर्म. त्या देशाचंही कर्म, त्या देशामध्ये पाप घडत असतील तर त्या देशाची जनता त्याच्यासाठी जबाबदार आहे, देशाचा शासक त्याच्यासाठी जबाबदार आहे, आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तीसुद्धा त्याच्या पापासाठी जबाबदार आहे. तर अशा पद्धतीने ह्याच्यावरती खूप मोठं चर्चा होऊ शकते. खूप सारे पैलू आहेत आणि अनेक वैज्ञानिकांनी हे शोधून काढलेलं आहे, पाहिलेलं आहे. आईन्स्टाईन्स पेन वेव्ह थेअरी आहे अल्बर्ट आईन्स्टाईन यांची. जेव्हा गायींची हत्या होते, गायींसारख्या प्राण्यांची, तेव्हा त्यांच्या शरीरातून पेन वेव्ज निघतात आणि त्या पेन वेव्ज भूकंपासाठी सुद्धा कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचे अनेक संशोधनंसुद्धा झालेली आहेत. तर हे झालं स्थूल स्तरावरती, पण सूक्ष्म स्तरावरती सुद्धा कर्माचे नियम आहेत भगवंतांचे. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतायत की जोडोनी वैरी ठेवियाला. हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखाद्यावर हिंसा करताय, तुम्ही एखाद्याची हत्या करताय, तुम्हालाही त्यातून जावं लागणार आहे. हे सत्य आहे, कितीही कटू असलं तरी सत्य आहे. कोण त्याची करेल कीव, जीवे जीव नेणती. अशा व्यक्तीची कीव कोण करेल, जो अशा प्रकारे स्वतःच्या जिभेच्या चोचल्यांसाठी एका निष्पाप जीवाची हत्या करतोय. तर तुम्ही म्हणाल की एकाने दुसऱ्या असं गिळावे, हाच जगाचा न्याय, हेच चालत आलंय. तुम्ही प्राण्यांना खा किंवा फळाला खा किंवा भाजी खा किंवा धान्य खा, हत्या तर आहेच आहे. बरोबर आहे, हत्या आहे, पण त्या मारण्यात सुद्धा एक प्रकारचा काय म्हणता येईल त्याला, चेतनेचा स्तर आहे. जसं आपण आपल्या नियमांमध्ये सुद्धा ही विभागणी करतो, हा फरक करतो. एखाद्याने मनुष्याला मारलं तर त्याला शिक्षा होते, त्याला कारावास होतो, त्याला फाशी होऊ शकते. पण एखाद्याने प्राण्याला मारलं तर त्याला शिक्षा नाही होत. आपल्यालाही समजतं दोन्ही मारण्यांमध्ये फरक आहे. मनुष्याची चेतना जास्त उच्च स्तरावरची आहे, प्राण्यांची चेतना संकुचित आहे. वेदना दोघांनाही होते. आपण हा वाद करत नाही की ह्यांना वेदना होते, ह्यांना वेदना होत नाही. जगण्यासाठी आपल्याला काहीतरी खाल्लं पाहिजे. पण जे प्राणी आहेत त्यांची चेतना खूप उच्च आहे वनस्पतींच्या तुलनेत. वनस्पती आहे किंवा फळ आहे, फळं जेव्हा खातो आपण तेव्हा तिथे काही हिंसा नाही आहे, फळांचा गर आहे. त्यातली बी, आंब्यामधली बी तशीच राहते. आपण आंब्याचा गर खातो, बीमध्ये जीव आहे, बीमध्ये पुढचं त्याचं प्रजोत्पादन होतं, आंब्याचं झाड येतं. त्याचप्रमाणे धान्य, 4 महिन्यानंतर धान्य, ती झाडं असतात ती त्यांचं आयुष्यच 4 महिन्यांचं आहे. 4 महिन्यानंतर पीक येतं, धान्य वाळून जातं. तर अशा पद्धतीने अनेक, आणि तिथेही हिंसा आहे, नाही असं नाही, पण ती खूप 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 नगण्य आहे कम्पेअर्ड टू जेव्हा आपण एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते त्याला खाण्यासाठी. आणि आजकाल लाखो करोडो प्राण्यांची हत्या केली जाते. तुम्ही स्टॅटिस्टिक्स जाऊन बघू शकता इंटरनेटवर. आणि हे खूप भयानक आहे जे चालू आहे जगभर. आणि हे पर्यावरणदृष्ट्या सुद्धा खूप वाईट आहे. जेवढी जागा लागते शेतजमीन 1 किलो मांस निर्माण करण्यासाठी, तेवढ्या जमिनीत 10-15 किलो शाकाहारी अन्न निर्माण होऊ शकतं. हे स्टॅटिस्टिक्स आहे. पाण्याचा खूप भयानक अपव्यय होतो मांस निर्माण करण्यामध्ये. त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. खूप कारणं, वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. आणि आजकाल ज्या वाईट पद्धतीने ह्या प्राण्यांना वाढवलं जातं आहे त्यामुळे कॅन्सरसारखे रोगही वाढत आहेत. दिवस रात्र लाईटचे मोठे मोठे बल्ब लावून त्या कोंबड्यांना वाढवलं जातं. त्यांची जी वाढ आहे ती अनैसर्गिक आहे. जी कोंबडी मोठी व्हायला 60 दिवस लागत असतील तिला 40 दिवसात मोठं केलं जातं, 30 दिवसात मोठं केलं जातं बळजबरीने. त्यांच्या शरीरात विष निर्माण होतं अशा पद्धतीने. तर अशी खूप 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 कारणं आहेत. ज्यांना प्रश्न असतील, ज्यांना डाऊट असतील त्यांनी कमेंटमध्ये लिहा. जर खूप कमेंट आला तर आपण ह्याच्यावरच 1 तासाचा व्हिडिओ बनवू शकतो जो तुम्ही सर्वांना पाठवू शकता आणि ज्याद्वारे लोकांमध्ये एक जागृती निर्माण होईल. करतायत अनेक जण हे कार्य, पण त्याला सर्व पैलूंनी आपण चर्चा करू शकतो. पर्यावरणाचा पैलू, अर्थशास्त्राचा पैलू, आध्यात्मिक पैलू, धार्मिक पैलू, सर्व दृष्टीने आपण पाहिलं तर हा मांसाहार हा जो प्रकार आहे हा खूप घातक आहे. कायम या पृथ्वीतलावर काही लोक असणारच आहेत जे मांसाहार करतील. ते
आधीच्या काळातही होते, आताही असतील. पण आपण आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे. एवढे लोक खात आहेत म्हणून मीही खाल्लं पाहिजे, हा मूर्खपण आहे. आपण सारासार विचार केला पाहिजे. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा खूप घातक आहे, कर्माच्या दृष्टीने खूप घातक आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे, सर्व दृष्टीने. फक्त हा एक जो हाड नसलेला अवयव आहे ना, त्याच्यासाठी हे सर्व भयानक जगभर चालू आहे. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, हा व्हिडिओ 4 तासाचाही होऊ शकतो आपण बोलायला लागलो तर. माझ्याकडे त्याचं एवढं मोठं मटेरियल आहे चर्चा करण्यासाठी, पण आपण अभंगांची चर्चा करत आहोत त्यामुळे थोडक्यात आपण पाहू तुकाराम महाराज काय म्हणत आहे तिथे पुढे. पुढिलांसाठी पाजवी सुरी, आपुली चोरी अंगुळी. समोरच्यासाठी हा सुरीला धार लावत आहे, पण स्वतःची अंगुळी, स्वतःची करंगळी, स्वतःचं बोटसुद्धा कापलं जाऊ नये याची खूप छान खबरदारी घेतो, काळजी घेतो. पण त्याचा मान कापायला त्याला काहीही वाटत नाही. तो प्राणी तडफडतोय, त्याला त्रास होतोय, तरी त्याला काही फरक पडत नाही. एका तत्त्वज्ञानी म्हटलेलं की जर जगातील सर्व जे कत्तलखाने आहेत त्यांच्या भिंती जर काचेच्या असल्या असत्या तर 90% लोक जे मांस खातात त्यांनी मांस खाणं सोडलं असतं. कारण त्यांना दिसलं असतं की माझं अन्न जिथं तयार होतं आहे तिथे किती भीषण हत्याकांड, किती भीषण हिंसा चालू आहे, किती भयानक परिस्थिती. तिथे प्राणी जीवाच्या आकांताने ओरडतायत, त्यांना टांगलेलं आहे, त्यांची चमडी सोलली जाते, ते जीवन त्यांच्या अंगातनं रक्त पडतंय, ते मोठ्याने किंचाळतायत, जीवासाठी भीक मागतायत. खूप भयानक विदारक परिस्थिती ह्या मोठ्या मोठ्या कत्तलखान्यांमध्ये. म्हणजे खाणाऱ्यांना काय समजतं, ते मॉलमध्ये जातात, पॅक केलेलं मस्त मांस घेऊन येतात किंवा त्या बर्गरमध्ये छान अशी चिकन बर्गर वगैरे घालून, त्याला काय माहिती ते प्राण्याने किती तडफड केली आहे त्याला मारताना. तर ही अशा पद्धतीने पुढिलांसाठी पाजवी सुरी, दुसऱ्यांना मारण्यासाठी सुरीला धार लावते, पण आपुली चोरी अंगोळी. तुका म्हणे पुढे कुटिती हाडे. आत्ता तुम्ही हाडं कुठताय, त्या प्राण्याचे हाडं तोडून खाताय किंवा त्याचं मांस तोडून खाताय वगैरे वगैरे. आपुल्या नाडे रडतील, तुम्ही तुमच्याच कर्माद्वारे नंतर रडाल. एवढ्या भयानक यातना तुम्हाला सहन कराव्या लागतील, कारण हे शुद्ध पाप आहे प्राण्यांना स्वतःच्या जिभेच्या चोचल्यासाठी मारून खाणं. तर ह्यावरती खूप चर्चा होऊ शकते, आपण आत्ता इथे करणार नाही आहोत. तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की ह्या प्रकारे तुम्ही हिंसा करू नका, या भयानक कार्यामध्ये तुम्ही भाग घेऊ नका. भगवंतांचा जो भक्त आहे, वैष्णव आहे, तो शुद्ध सात्विक आहार स्वीकार करतो, जो त्याच्या आध्यात्मिक प्रगतीलाही पोषक आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन. भगवंतांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद, ते सत्वगुणाच्याही पलीकडचं अन्न आहे, ते आध्यात्मिक पूर्ण शुद्ध असं अन्न आहे, जे भगवंतांची कृपा त्यामध्ये भरलेली आहे. तर अशा प्रसादाचं सेवन भक्त करतात. भगवंतांचे भक्त मांसाहार तर सोडा, शाकाहारामध्ये सुद्धा जे राजसिक तामसिक पदार्थ आहेत, जे नशिले पदार्थ आहेत, त्यांचा त्याग करतात. भगवंतांच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूणही उपयोग केला जात नाही. अनेक वैष्णव हे सर्व पालन करतात. तर मांसाहार तर खूप मोठी दूरची गोष्ट झाली. त्यामुळे तुकाराम महाराज ह्याला खूप मोठं खोडून काढतात. काही अभंगांमध्ये तुकाराम महाराज कांद्यांबद्दलही बोलतात. कांदे खाणाऱ्यांनाही खूप मोठ्या काय म्हणतात त्याला, त्यांची कानउघाडणी करतात की तुम्ही भगवंतांची भक्ती करताय आणि अशा गोष्टी खाता. तर वैष्णव मार्ग जो आहे तो खूप शुद्ध सात्विक अन्न खाण्यावरती भर देतो. कारण आपल्याला आपली चेतनेचं स्तर वाढवायचं आहे, भगवंतांमध्ये आपली चेतना लावायची आहे. भगवंत परमशुद्ध आहेत, सत्वगुणाच्याही पलीकडं आहेत. तर अशा भगवंतांची सेवा भक्ती हे तमोगुणातले पदार्थ खाऊन, अशा प्रकारे सडलेले डेड बॉडीज, मृतदेह खाऊन आपण भगवंतांची भक्ती कशी करू शकू. लिहितात ते फ्रेश चिकन, पण हाऊ कॅन अ डेड बॉडी बी फ्रेश. मृतदेह फ्रेश कसा असू शकतो, न सुटलेलं कोडं आहे. तर तुकाराम महाराज खूप स्पष्ट शब्दात सांगतायत, मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवी याला, नका त्या फंद्यात पडू. आपण भगवत भक्तिमय जीवन जगायचं आहे, आपली भौतिक बंधनं वाढवायची नाही आहेत. अजून कष्टाला आपण आमंत्रण देतोय, आपलं भौतिक जगातलं अस्तित्व वाढवतोय. त्यामुळे भगवत भक्तीमध्ये जेव्हा आपण लागू, हरिनामाचा जप करू, भगवत कथा श्रवण करू, मंदिरात जाऊ, भगवंतांचं दर्शन घेऊ, वैष्णवांसोबत संगती करू, तेव्हा नैसर्गिकरित्या ह्या गोष्टी निघून जातात. ह्याला फार कष्ट करायची गरज नाही आहे. एखाद्याला असू शकते सवय, एखाद्याला
अज्ञानात असू शकतो एखादा व्यक्ती आणि अज्ञानामध्ये हा खात असू शकतो. पण आपण आता जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतात की हे चुकीचं आहे, तेव्हा आपण त्या सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्गदर्शन घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने मी हे सोडू शकतो. जरी आपल्याला आपली इंद्रिय ओढत असतील, आपल्याला कासावीस होत असेल, सहन होत नसेल. मी पाहिलेत अशी लोक, ते रडतात की मला समजतंय हे चुकीचं आहे, पण मी सोडू शकत नाही आहे, मला ते ओढत नेलं जातं. त्याच्यासाठीही उपाय आहेत. अनेक जणांचे अनुभव आहेत आम्हाला, आम्ही पाहिलेले आहेत अनेक जण. तर अशा पद्धतीने धर्माच्या मार्गावर चालू, भगवंतांची सेवा करू, ज्याद्वारे आपल्या जीवनाचा उद्धार होईल. हेच तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतायत. परखड शब्दात सांगतायत, पण आपल्या हितासाठी सांगत आहेत. तर आपण इथे थांबू. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओ इतरांना शेअर करा, सर्वांपर्यंत पाठवा. आणि आपल्याला याबद्दल डिटेल व्हिडिओ हवा असेल 1 तासाचा, तर आपण खाली कमेंट करा, किंवा अर्ध्या तासाचे 2 व्हिडिओ आपण बनवू आणि या विषयाबद्दल चर्चा करू, जेणेकरून या भयानक पापापासून लोक परावृत्त होतील. खाली व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक आहे, आपल्या सर्व प्लेलिस्टची लिंक आहे, या सर्व इतर भागांचे व्हिडिओ आहेत. तर नक्की पहा, क्लिक करा, कम्युनिटी जॉईन करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना नक्की पाठवा. लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद. हरे कृष्णा, रामकृष्ण हरी. श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. Hare Krishna, Krishna Krishna